म्हणून मी प्रभूची सेवा करतो. आणि मी विश्वास ठेवतो की ज्याला देवाच्या उपकारांची जाणीव असते ना, तो शांत बसू शकत नाही. आता तुमचे पास्टर पण तर शिक्षकच आहेत ना. हालेलुया. बघा, पास्टर पण शिक्षक आणि वक्ता पण शिक्षक आहे. आमेन. सेवा करण्यासाठी पद नाही लागत, सेवा करण्यासाठी प्रतिष्ठा नाही लागत, सेवा करण्यासाठी मोकळीकता नाही लागत, सेवा करण्यासाठी मन लागतं. आमेन. काय लागतं? जर तुमची मनाची तयारी असेल तुम्ही प्रभूसाठी करू शकता, पण मनाची तयारीच नसेल तुम्ही काहीच करू शकत नाही. रिकामा माणूस पण सेवा नाही करू शकत जर त्याच्या मनाची तयारी नाहीये. पण जर तुमच्या मनाची तयारी असेल ना, तुम्ही वेळातला वेळ काढून प्रभूसाठी करू शकता. हालेलुया. आणि म्हणून देवावर प्रेम करा, म्हणजे तुम्ही प्रभूसाठी काहीतरी करा. हालेलुया. वचनाकडे जायची तयारी आहे नक्की. चालेल. विश्वास ठेवू की आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. वेळेस संपेल म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आपण प्रार्थना करून देवाच्या वचनाकडे. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, परत एकदा तुला धन्यवाद देतो, कारण हा समय तुझ्याकडून. माझ्या देवा, आज परमेश्वरा तुझ्या लेकरांशी तू बोल, तुझ्या मंडळीशी तू बोल, आम्हा प्रत्येकाशी तू बोल दे बाबा. कारण प्रभू आम्ही तुला ऐकू इच्छितो. तुझं वचन, त्या गहन गोष्टी, त्या गुपित गोष्टी, त्या स्वर्गीय प्रकाशन माझ्या देवा मी प्रार्थना करतो, माझ्या मुखात राहून तू बोल. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. मी घटावा आणि तूच वाढावा. हो, तुलाच महिमा मिळावी असू दे. तुझ्या गौरवाला मला उणं पडू देऊ नकोस. तुझ्या आत्म्याने आणि सामर्थ्याने भरून मला चालव आणि मी घटावा आणि तू वाढावा. तुलाच महिमा मिळावी असू दे. संपूर्ण जागेला आम्हा प्रत्येकाला मला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर आणि तुला गौरव मिळू दे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. गेल्या दिवसामध्ये, आता नीट लक्ष द्या, कोणी तिकडे बघू. गेल्या दिवसामध्ये मला एक फोन आला होता प्रार्थनेसाठी. मला वाटतं मी गाडीत चालवत होतो, मी, माझी पत्नी, आम्ही होतो, अजून पण गाडीत कोणीतरी होतो. मीटिंग साठी चाललो होतो. रात्रीची वेळ होती. मला फोन आला, सर म्हणे ओळखला का? मुंबईकडून कुठून तरी एका बहिणीचा फोन होता. म्हटलं नाही सिस्टर. म्हणे मागं मी तुम्हाला फोन केला होता. म्हटलं कशासाठी? म्हणे अशी अशी विनंती होती, त्यांच्या परिवारात काहीतरी अडचण होती, तर तुम्ही प्रार्थना केली होती. म्हटलं हा बरोबर आहे, ठीक आहे, बोला पुढे. मग म्हणे माझ्यासाठी परत प्रार्थना करा. म्हटलं काय झालं? म्हणे त्याच विनंतीसाठी प्रार्थना करा. म्हटलं ठीक आहे, मी प्रार्थना करतो. मग मी प्रार्थना केली, प्रार्थना झाली. मग ती बहीण म्हटली, सर जोपर्यंत माझ्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत आमच्यासाठी रोज प्रार्थना करा. काय बोलली? जोपर्यंत माझ्या प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही म्हणून तोपर्यंत तुम्ही नेहमी आमच्यासाठी काय करा. मी तिला म्हटलं, सिस्टर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं यासाठी तुम्ही प्रार्थना करा, मी नाही प्रार्थना करणार. कोणाला प्रार्थना करावी लागेल? लोकांना असं वाटतं की सेवकाने प्रार्थना करावी म्हणजे आपली प्रार्थना देव ऐकेल. मी म्हणतो गरज कोणाला आहे? प्रार्थना तुम्ही करा. हालेलुया. लोक म्हणतात पास्टर उपवास करा, कारण आमच्या जीवनामध्ये एक परिस्थिती. मी म्हणतो तुम्ही उपाशी राहा. आम्ही काय ठेका घेतलाय का उपास ठेवण्याचा? नीट लक्ष द्या. जर मला आशीर्वाद पाहिजे तर मी मिळवलं पाहिजे, मी श्रम केले पाहिजे, मी मागितलं पाहिजे, मी प्रार्थना केली पाहिजे. मला जर परमेश्वराकडून काहीतरी पाहिजे ना, तर लक्षात घ्या, दुसरा ओढून ताणून तुम्हाला आणून देणार नाही. जर तुम्हाला आत्मिक आशीर्वाद मिळवायचे ना, तुम्हाला स्वतःला खेचून आणावे लागतील. हालेलुया. हालेलुया. त्याच्याकडे अपेक्षा करू नका प्रियांनो, कारण ज्या दिवसामध्ये तुम्ही जगतायत ना, हे दिवस दुसऱ्याकडून उसने मागण्याचे नाहीये. बायबल म्हणतं की 5 कुमाऱ्या शहाण्या होत्या, 5 कुमाऱ्या मूर्ख होत्या. शहाण्या ज्या होत्या त्यांच्याकडे दिवा पण होता आणि तेल पण होतं. मूर्ख त्या होत्या की ज्यांच्याकडे दिवा होता पण तेल नव्हतं. बायबल असं म्हणतं, जेव्हा वर यायला उशीर झाला यांचा दिवा काय व्हायला लागला? मूर्ख कुमारांचा दिवा काय व्हायला लागला? शहाण्यांचा पण विझायला लागला. पण बायबल म्हणतं शहाण्यांकडे काय होतं? मग शहाण्यांनी काय केलं? लगेच दिवा विझायला लागला. पाहताच बरोबर त्यांनी स्वतःकडे होतं ते तेल टाकलं आणि परत दिवा काय झाला? पेटायला लागला. मूर्खांनी काय केलं? मूर्खांनी काय केलं? आठवा काय केलं मूर्खांनी? बाजारात ते पहिले काय केलं? उष्ण मागितलं. हालेलुया. मूर्ख कुमारींनी काय केलं? कोणाकडे मागितलं? ज्याच्याकडे होतं. ज्याच्याकडे होतं दिलं त्यांनी. दिलं त्यांनी काय म्हटलं? तुमचं विकत घ्या. हालेलुया. ज्यांच्याकडे होतं त्यांनी काय सांगितलं? मी देणार
कारण मी जर तुला दिलं, माझंच कमी पडतंय, मला तुला देऊन काय करू? हालेलुया. इथं मी माझ्यासाठीच प्रार्थना करून राहिलो, तुझ्यासाठी कुठून करू? मलाच आत्मिक रीतीने वाढायची गरज आहे, तुझ्यासाठी मी काय करू? लक्षात घ्या, कोणीच तुम्हाला उष्ण देणार, तुम्हाला स्वतःसाठी ठेवावं लागेल. आमेन. एका मूर्ख कुमारांसारखी गंमत होईल. येशू ख्रिस्त येईल आणि तुम्ही कुठे जाल? मूर्ख कुमारा कुठे गेल्या? बाजारात काय घ्यायला? तेल घ्यायला. नीट लक्ष द्या, तुमची धार्मिकताच तुम्हाला वाचवेल, दुसऱ्याची वाचवणार नाही. दुसऱ्याची प्रार्थना तुम्हाला वाचवणार नाही. दुसऱ्याचे उपवास तुम्हाला वाचवणार. उपवास करायचे तर कोणाला करावे लागतील? प्रार्थना करायच्या तर कोणाला करावे लागतील? देवाकडे मागायचं तर कोणाला मागावं लागेल? जर श्रम घ्यायचे तर कोणाला करावे लागतील? जर मला रात्रभर जागायचंय, प्रार्थना करायची तर कोणाला करावी लागेल? दुसऱ्याच्या प्रार्थनेने आपला फायदा होणार? दुसऱ्याच्या आत्मिक जीवनाने आपला फायदा होणार? दुसऱ्याच्या उपवास प्रार्थनेने आपला फायदा होणार? चला, बिलकडी मंडळी किती जण उपवासात आहेत? हात वर करा. प्रामाणिकपणे देव पाहतोय बरं का. आणि जर तुम्ही मंडळीचा सभासद आहात आणि उपवासात आलेले नसाल तर लाज वाटायला पाहिजे आपल्याला. कारण आपण आलो कशासाठी आहे? मला आलो कशासाठी आहे? जे बाहेरच्या मंडळीतले पाहुणे आले त्यांना मी म्हणत नाही, कारण ते पाहुणे आलेले. मला ते कसे आले? पंचेर ह्या मंडळीचे सभासद आहेत. हालेलुया. मीटिंग कसली आहे? उपवास. तुला मीटिंग कसली आहे? मीटिंगची सुरुवातच कोणत्या नावाने होते? उपवास. मग आपण कशात राहिलं पाहिजे? उपवासामध्ये. जर उपवासात राहाल तर आशीर्वाद भेटेल तर भेटणार? 100% नाही भेटणार. हालेलुया. अपेक्षा बी करायची, मागू पण नका, कारण देव देणार पण. कारण तुम्ही चर्च मध्ये येतानाच लबाडी केली. घरून काय करून आले? बोला, घरून काय करून आले? जर सुरुवातच आपली लबाडीने झाली तर परमेश्वर देईल का? परमेश्वर देईल का? तो म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन. सत्य तुम्हाला कळेल, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. सत्य ते आहे जे स्वीकारा प्रियांनो. जर तुम्ही उपवास प्रार्थनेला आलात तर उपवास कोणाला करावा लागेल? पास्टरला? कोणाला? पोट कोणाला रिकामा ठेवावं लागेल? स्वतःला. आमेन. दुसऱ्याच्या उपवासाने तुम्हाला फायदा होणार? पास्टरांनी 40 दिवस जरी उपवास केले तरी मंडळीचा फायदा होणार? फायदा कोणाचा होईल? कोणाचा? पास्टरांचा. आमेन. हालेलुया. ज्याचा हात तुटेल त्याच्याच गळ्यात पडेल आणि जो खाईल त्याचं पोट भरेल. आमेन. समजतंय का मी काय सांगतो? शिंदे सर, चांगलं वचन प्रचार करा. मी कितीही चांगलं सांगितलं तुमचा फायदा नाही. तुम्ही जेव्हा चांगलं ऐकाल तेव्हा तुमचा फायदा आहे. हालेलुया. वचन देवाचा दास किती चांगलं सांगतो याच्याने मंडळीचा फायदा नाही होत. मंडळी किती चांगलं ऐकते त्याच्याने मंडळीचा फायदा होतो. हालेलुया. कीबोर्डवर ह्या ठिकाणी वाजवणारे किती छान वाजवतात याच्याने आराधना नाही होत. गाणारे कोणते आत्म्याने गातात त्याच्याने आराधना होते. हालेलुया. बऱ्याचदा लोक आराधना चांगली नाही झाली का? कारण वाजवणाऱ्याने नीट वाजवलं. प्रॉब्लेम त्याच्यात नव्हता, प्रॉब्लेम तुझ्यात होता. हालेलुया. आपण कोणावर फोडतात? म्हणा साऊंड चांगला, माईक चांगला, कीबोर्ड चांगला, ऍक्टोपॅडवाला चांगला. अरे सैताना, तूच चांगला नाहीये. कारण गाणारा कोण होता? तू. आराधना करणारा कोण होता? तू. आणि खापर कोणावर फोडतो? वाजवणारा चांगला नाही, कीबोर्ड वाजवणारा, ऍक्टोपॅड वाजवणारा चांगला. मी म्हणतो तू आराधना करणारा होता ना. आराधना करण्यासाठी याची नाही, आराधना करण्यासाठी याची गरज असते. आमेन. आमेन. वाजवणारे किती चांगले वाजवतात त्याच्याने आराधना नाही होत. आराधना करणारा किती आत्म्याने आराधना करतो याच्याने आराधना होते. हालेलुया. स्वतःची तयारी करा. उसन मागू, धार्मिकता उसनी घेऊ नका. आपल्याकडे स्वतःचं तेल असलं पाहिजे. आमेन. आपल्या जमेला स्वतःची धार्मिकता असली पाहिजे. तयार आहात देवाच्या वचनाकडे जाण्यासाठी? आमेन. प्रियांनो, पौलाने जेवढी पत्र लिहिलेली आहेत देवाच्या वचनामध्ये, तुम्ही बघा, रोमकरास पत्रापासून तर पुढे जेवढी पत्र पौलाने लिहिलेली आहेत ना, तर तुम्हाला माहिती का, पौल जो आहे तो त्याच्या प्रत्येक पत्राच्या शेवटी एक वाक्य लिहितो. त्या वाक्याबद्दल आपण बघणार आहोत त्या 2 दिवसात. हालेलुया. कोण बिना बघता कोण सांगेल बरं ते वाक्य काय? पौलाच्या पत्राच्या शेवटी एक वाक्य असतं. बघू नका बायबल मध्ये, सिटिंग नाही करायची, कॉपी करायची. हा बरोबर. काय? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.
हे वाक्य पौलाच्या प्रत्येक पत्राच्या शेवटी आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती का, प्रत्येक मीटिंग जेव्हा होते, प्रार्थना होते, प्रभूची प्रार्थना म्हणतो, त्याच्यानंतर शेवटी पास्टर काय देतात? आशीर्वाद. बोला, पास्टर काय देतात? हा आशीर्वाद कुठून आहे? त्याच पौलाच्या पत्रातून घेतलेला आहे. आमेन. शेवटी पौल जे म्हणतो ना, काय म्हणतो पौल? काढू आपण, चला वचन काढा. 2 कोरिंथियाचा 13वा अध्याय. 2 कोरिंथियाचा 13वा अध्याय वचन 14. प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता तुम सबके साथ होती रहे. आमेन. मराठीत वाचा आता. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह. आमेन. आता नीट लक्ष. आपल्याला ह्या वचनातून बघायचं ह्या 2 दिवसात. आमेन. पौलाने शिकवताना सगळं शिकवलं, त्यांच्याशी बोलताना तो बोलायचा, सगळ्या गोष्टी झाल्या. इव्हन आपण पण मीटिंग करतो चर्च मध्ये, आणि मीटिंग संपल्यावर सगळ्यात शेवटी काय देतो? आशीर्वाद. देवाचे दास काय देतात? की देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत असो. बोला, तुम्हा सर्वांसोबत. याचा अर्थ काय होतो? मी तुमच्या सोबत राहू शकत, देवाचे सेवक तुमच्या सोबत राहू शकत, मंडळी तुमच्या सोबत राहू शकत, कारण तुम्ही घरामध्ये एकटे राहाल, पण देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत असो. बोला, असो. बोला, असो. आमेन. म्हणजे देवाची इच्छा आहे आपण एकटं राहायला नको. देवाची इच्छा आपण एकटं राहायला. बरं, माझ्याकडे बघा, नीट लक्ष द्या, उत्तर द्यायचे. आपण आत्मिक रीतीने आपल्या घरात सुरक्षित आहोत का चर्च मध्ये सुरक्षित आहोत? माझ्या प्रश्नाकडे नीट लक्ष आणि उत्तर द्यायचं. आपण आत्मिक रीतीने आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत का चर्च मध्ये सुरक्षित आहोत? आत्मिक रीतीने बोलतोय. आत्ताच्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या परिस्थितीमध्ये काय वाटतं तुम्हाला की आपलं आत्मिक जीवन कुठं सुरक्षित असतं? आपल्या घरी का इथं चर्च मध्ये? मोठ्याने उत्तर द्या, काहीतरी उत्तर द्या. चुकीचं असलं तरी चालतं, उत्तर पाहिजे. हा, काय? चर्च मध्ये. सरांनी सांगितलं चर्च मध्ये. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. आत्मिक रीतीने आपण सध्या कुठे सुरक्षित आहोत? फक्त चर्च मध्ये. मग आपण आपल्या घरी राहायला पाहिजे का चर्च मध्ये? आपली आत्मिक सुरक्षा कुठे आहे? चर्च मध्ये. मग आपण घरी राहायला पाहिजे का चर्च मध्ये? अरे बोला, सुरक्षित कुठे आहे? चर्च. मग आपण कुठे राहायला पाहिजे, घरी का चर्च मध्ये? मग आपण कुठे राहतो? घरी. हालेलुया. मग मला एक सांगा, सर तुम्ही जास्त वेळ कुठे राहता, चर्च मध्ये का घरी? घरी. मग तुम्ही जास्त सुरक्षित आहात का जास्त असुरक्षित आहात? हालेलुया. कळतं का मी काय सांगते? एकदम बरोबर उत्तर आहे. मी तुम्हाला सांगतो की आपण सगळ्यात जास्त सुरक्षित कुठं आहोत? कारण इथं काय होते नेहमी? प्रार्थना. बोला, काय होते? आराधना. अजून काय होते? आराधना. देवाचं वचन. बरोबर आहे ना? उपास प्रार्थना कुठं होता? रविवारची भक्ती कुठं होते? बुधवारची भक्ती कुठं होते? बरोबर आहे. इथं आराधना, नाचून गाऊन आराधना कुठं होते? गुडघे टेकून आराधना कुठं होते? रडून आराधना कुठं होते? वचन कुठं ऐकलं जातं? वचन कुठं वाचलं जातं? या सगळ्या गोष्टी घरी होत. म्हणून चर्च काय आपल्यासाठी, आत्मिक जीवनासाठी सुरक्षित. तुला काय आहे? आणि आपलं घर सुरक्षित. मग आपण जास्त वेळ कुठं राहतो? मग तुम्ही सुरक्षित वातावरणात आहात का असुरक्षित वातावरणात? बरं, मला एक सांग, चर्च मध्ये आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये सुरक्षित आहोत? हालेलुया. जर येशू ख्रिस्त आला घ्यायला, तर तो कुठून तुम्हाला उचलू शकतो तुम्हाला वाटतं? घरून का चर्च मधून? हा, तो आपल्याला कुठून उचलेल की जिथं आपली तयारी असेल बुवा जाण्यासाठी? चर्च मध्ये का घरून? हा, हे बघा, मला काय म्हणायचंय, मला एक म्हणायचंय, जे तुम्ही चर्च, मला एक म्हणायचं, लक्ष द्या, जे तुम्ही चर्च मध्ये वागतात आणि जगतात, इकडे बघा,
जे तुम्ही चर्च मध्ये वागतात आणि जगतात ते तुम्ही तुमच्या घरी वागतात का? ते तुम्ही तुमच्या घरी करतात का? करतात का? जशी प्रार्थना आपण इथं करतो घरी करतो का? जशी आराधना आपण इथं करतो घरी करतो का? जसं वचन इथं ऐकतो घरी ऐकतो का? जसं एक शिस्त आपण देवाची इथं पाळतो आपण घरी पाळतो का? जसं आपण इथं स्वतःला एक बंधन टाकतो की मी चुकीचं बघणार नाही, मी चुकीचा विचार करणार नाही, मी चुकीचं वागणार नाही, मी चुकीचं बोलणार नाही, मी कोणाबद्दल घाण विचार करणार नाही, मी मोबाईल मध्ये गंद्या गोष्टी इथं बसून बघणार नाही. जेवढं आपण स्वतःला चर्च मध्ये नियंत्रित करतो तेवढं आपण स्वतःला घरी नियंत्रित करतो का? करतो. मनाला पटलं ते बघतो, मनाला पटलं ते बोलतो, मनाला पटलं ते ऐकतो आणि मनाला पटलं ते वागतो. मग सांगा सुरक्षित कुठं आहात? बोला कुठं आहात? मग खऱ्या अर्थाने आपण कुठं राहिलं पाहिजे? पण हे शक्य आहे का? शक्य आहे का? मग आपल्याला राहावं कुठं लागतं? घरी. बोला कुठं राहावं लागतं? याचा अर्थ काय होतो? जे तुम्ही चर्च मध्ये वागतात आणि जगतात तेच तुम्ही कुठं वागावं? कुठं वागावं? जर तुम्हाला आत्मिक रीतीने सुरक्षित व्हायचं आहे तर चर्च मध्ये जे आत्मिक वातावरण आहे ना तेच आत्मिक वातावरण तुम्हाला तुमच्या घरी बनवावं लागेल. हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचू आपण. योहान शुभवर्तमान काढा. योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय. योहान शुभवर्तमान याचा 4था अध्याय. ह्या वचनामध्ये शमरोनी स्त्री माहिती तुम्हाला? शमरोनी स्त्री बद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं पण की ती एक पापी स्त्री होती. तिला किती नवरे होते? 5. किती नवरे होते? आणि 6वा जो होता तो तिचा नवरा नव्हता. टोटल 6 जण. नीट लक्ष द्या. ही शमरोनी स्त्री प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीवर बसलेला, याकोबाच्या विहिरीवर, त्याला तहान लागलेली आहे. येशूचे शिष्य भाकर घेण्यासाठी गावात गेलेले होते. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण वाचायला तेवढा वेळ नाही. येशू ख्रिस्त त्या विहिरीवर बसलेला होता. येशूला माहिती होतं ही येईल असं. आणि ती आल्यानंतर येशूने तिच्याकडे काय मागितलं? पाणी. बोला काय मागितलं? आणि तिने ओळखलं की हा यहुदी आहे. आणि ती म्हणते तुम्ही यहुदी आहात, मी तर शमरोनी आहे, तुम्ही माझ्याकडून पाणी कसं काय मागता? हालेलुया. येशूला फक्त बोलायचा चान्स पाहिजे होता. येशू म्हटला बरोबर बोलले, पण एक लक्ष दे, माझ्याकडे जे पाणी आहे ना ते जर मी तुला दिलं तुला कधीच तहान लागणार नाही. लगेच ती येशूला काय म्हणते? प्रभू मला ते पाणी द्या. या सगळ्या गोष्टी चर्चा होत आहेत त्या शमरोनी स्त्रीच्या आणि येशू ख्रिस्ताच्या. त्या शमरोनी स्त्री सोबत प्रभू येशू ख्रिस्त जे बोललाय ना त्या वचनातून आपण बघणार आहोत. योहान शुभवर्तमान 4था अध्याय वचन 21 पासून वाचू आपण. येशू तिला म्हणाला. आता नीट लक्ष द्या. येशू शमरोनी स्त्रीला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना, बाई तुम्ही पित्याची उपासना त्या डोंगरावर. एक काम करा ना, त्याच्या अगोदरची वचन वाचायची का? वाचा बरं. ती म्हणते ना की आम्ही आमच्या पित्याची तुम्ही उपासना यरूशलेमेत करतात, ते वचन वाचा. ती त्या स्त्री त्याला म्हणाली. किती वचन आहे ते सांगा? 19 वचन वाचा. महाराज आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. शमरोनी स्त्री येशूला म्हणाली, महाराज आपण संदेष्टे आहात आता हे मला कळलं. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली. आता ती काय म्हणते बघा, नीट लक्ष द्या. हे वचन नीट कान देऊन ऐका. ती म्हणते की आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली. पुढे आणि तुम्ही यहुदी लोक म्हणतात जेथे उपासना केली पाहिजे, की जिथं उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेमेत ते स्थान यरूशलेमेमध्ये आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. आपल्या मनामध्ये ठरवून घेतलेलं आहे आपण की भक्ती कुठं केली जाते. आपल्याला असं वाटतं हे जे बांधलेलं आहे ना भक्ती इथंच केली जाते. आपल्याला असं वाटलं मोठं कन्व्हेन्शन आहे ना भक्ती तिथंच केली जाते. आपल्याला असं वाटतं बुधवारचा दिवस आहे ना मग त्याच वेळेस भक्ती केली जाते. रविवारचा दिवस आहे ना त्याच वेळेस भक्ती केली जाते. उपवास प्रार्थना आहे ना त्याच 3 दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थना आणि भक्ती केली जाते. आपल्या डोक्यात बसलेले. हालेलुया. शमरोनी स्त्रीच्या डोक्यामध्ये हेच होतं आणि ती म्हणती की आमच्या पूर्वज म्हणतात उपासना कुठे केली जाते? डोंगरावर. आणि तुमचे पूर्वज सांगतात की उपासना यरूशलेमेत करायची. नेमकं काय खरंय? उपासना करायची कुठं? पुढे वाचा. येशू तिला म्हणाला. आता नीट लक्ष द्या. येशू तिला म्हणाला, बाई तुम्ही पित्याची उपासना. बाई तुम्ही काय? परत एकदा. पित्याची उपासना. बाई तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर यरूशलेमेतही करणार नाही व यरूशलेमेत पण करणार नाही. अशी वेळ येत आहे, अशी वेळ जवळ येत आहे. हे माझे खरे मान, हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. येशू काय म्हणतो बघा, इतकं स्पष्ट बोललेला आहे प्रभू येशू ख्रिस्त. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. आम्हाला ठाऊक आहे, आम्हाला ठाऊक आहे अशाची
उपासना आम्ही करतो. अशाची उपासना आम्ही करतो. आमेन आमेन. जर तुम्ही फक्त चर्च मध्ये आराधना करत असाल, जर तुम्ही फक्त चर्च मध्ये भक्ती करत असाल, जर तुम्ही फक्त चर्च मध्ये देवाचं वचन ऐकत असाल, तर तुम्ही अशा देवाची आराधना आणि उपासना करताय ज्याला तुम्ही ओळखत नाही. पण जो व्यक्ती खरी आराधना करतो, जो व्यक्ती खरी त्या ठिकाणी परमेश्वराची प्रार्थना करतो, जो परमेश्वराची भक्ती खरी करतो, शेतात करतो, कामावर करतो, येताना जाताना करतो, त्याने देवाला ओळखलेला आहे, कारण त्याला माहिती मी देवाची उपासना करतोय. हालेलुया. पण जो फक्त रविवारचा ख्रिस्ती आहे ना, बायबल असं म्हणतं तुम्ही कोणाची उपासना करतात तुम्हाला माहिती नाही. जर तुम्ही देवाला ओळखलं असतं ना, तर तुम्ही 24 तास त्याची आराधना करा. हालेलुया. तुम्ही सोमवार पासून शनिवार पर्यंत त्याची उपासना कराल, कारण परमेश्वर हाताने बांधलेल्या घरात राहत, परमेश्वर हाताने बांधलेल्या घरात राहत नाही. देवाच्या वचनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. मग कसं काय मी चर्च मध्ये माझी आत्मिकता सुरक्षित आहे, कसं काय मी चर्च मध्ये आल्यानंतरच आराधना करतो? मी तुम्हाला सांगतो, बायबल देवाचं वचन म्हणतं, तिथं पुढे जाऊन तिथं असं म्हटलेलं आहे की असे दिवस येतील की माझे खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने माझी उपासना करतील. आमेन. विशिष्ट जागेवर नाही, विशिष्ट दिवशी नाही, विशिष्ट वेळेवर नाही, प्रत्येक क्षणी प्रतिदिनी आत्म्याने आणि सच्चाईने परमेश्वराची उपासना करतील. हालेलुया. पौलाला हे माहिती होतं की हे फक्त चर्च मध्ये सुरक्षित असतात, म्हणून तो शेवटी आशीर्वाद देतो काय, की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत हो. बोला तुमच्या सोबत. चर्च मध्ये असो का घरी असो, बोला केव्हा केव्हा असो, सदैव असो. बोला केव्हा असो, म्हणजे तुम्ही घरी असाल तरी असो, तुम्ही कामावर असाल तरी, नोकरीवर असाल तरी, शेतीत असाल तरी, व्यवसाय करीत असाल तरी, प्रवास करीत असाल तरी असो. हालेलुया. त्याला माहिती आहे की सहभागितेची गरज, देवाच्या कृपेची गरज, अनुग्रहाची गरज यांना फक्त चर्च मध्ये नाहीये, कारण खऱ्या अर्थाने सुरक्षेची गरज यांना त्यांच्या घरी आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही चर्च पासून पुढे जाता बाहेर, बोला चर्च पासून पुढे जाता, जेव्हा तुम्ही कामावर असतात, घरी असतात, प्रवासात असतात, प्रत्येक क्षणी मी म्हणतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला सुरक्षेची गरज आहे. आमेन. मी विश्वास ठेवतो चर्च मध्ये जर तुम्ही आराधना करत असाल तर डायरेक्ट कुठे जाल, प्रभू आला तर बोला कुठे जाल, कारण इथे करतात काय तुम्ही, बोला काय करताय, प्रार्थना, आराधना, देवाचं वचन, एक देवाच्या उपस्थितीमध्ये आहात. आमेन. मग प्रभू येशू ख्रिस्त मला नाही वाटत रविवारी येईल असं, मला नाही वाटत, काय माहिती आत्म्याने वाटतं मला तो रविवारी येणार नाही. का बरं? नंतर पस्तावा करेल तो जर रविवारी आला तर. कारण सगळ्यांना घेऊन जाईल ना, सगळे आराधना करत होते, तिथं गेल्यावर काय अरे हे काय घेऊन आलो मी, यांना तर फक्त रविवारीच आराधना करायची सवय होती. हालेलुया. तिथं जाऊन प्रभूला म्हणतील, प्रभू डिश टीव्ही कुठे, मोबाईल कुठे गेला माझा, मोबाईल खालीच राहून गेला ना. प्रभूला मग अरे हे तर रविवारची ख्रिस्ती होते. हालेलुया. म्हणून मला नाही वाटत तो रविवारी येईल, तो कधी येईल, कधी पण येईल. आमेन. तो भक्ती सुटल्यावर येऊ शकतो, तो सोमवारी येऊ शकतो जेव्हा तुम्ही बाजारात फिरता, तो शुक्रवारी येऊ शकतो जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या बाजारात फिरता, तो एखाद्या यात्रेच्या दिवशी येऊ शकतो जेव्हा तुम्ही यात्रेत फिरता, तो एखाद्या लग्नाच्या दिवशी येऊ शकतो जेव्हा तुम्ही बँडवर नाचत असता. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? तो एखाद्या उपास प्रार्थनेच्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही मीटिंगला दांडी मारून काहीतरी विकायला गेलेले असतात, कधी येऊ शकतो. आमेन. मग तयारी त्याला नाही करावी लागणार, तयारी कोणाला करावी लागेल, मला कोणाला करावी लागेल आणि केव्हा करावी लागेल, रोज. हालेलुया. तयार केव्हा असावं लागेल, रोज. बोला केव्हा, रोज. म्हणून तर पाऊल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सोबत असो. बोला तुमच्या सोबत. आमेन. वचनाला तर आपण उद्या सुरुवात करू, आज फक्त आपल्याला तयारी करायची आहे. हालेलुया. विश्वास ठेवा प्रियांनो, सुरक्षाची आहे ना ती इथं आपल्याला वाटते, घरी वाटत. घर कोणी बांधलं, बोला मी, बोला मी. घराच्या वस्तू कोणी घेतल्या, खर्च कोणी केला, अरे बोला मी. तरी सुद्धा घर सुरक्षित, तरी सुद्धा आपलं घर सुरक्षित. तुम्हाला माहिती तुमच्या घरात तुम्ही केव्हा सुरक्षित राहाल, जेव्हा चर्च मधली व्यवस्था तुमच्या घरामध्ये दिसायला लागेल.
हालेलुया. चर्च मधल्या आत्मिक गोष्टी तुझ्या घरामध्ये दिसायला लागतील. आमेन. प्रियांनो, ही एक व्यवस्था आहे ज्या ठिकाणी तुम्ही देवाची आराधना करावी. पण देवाची इच्छा आहे ही सवय स्वतःला लावा आणि ह्याच गोष्टी रोज आपल्या घरी करा. हालेलुया. आपलं उलट आहे. आपण देवाला म्हणतो, रविवारी येऊन आराधना करतो, स्तुती करतो, वचन ऐकतो आणि प्रार्थना बिर्थना करतो. प्रभूला म्हणतो, प्रभू टाटा बाय बाय, आता फिर मिलेंगे नेक्स्ट संडे. पुढच्या रविवारी परत एकदा भेट, मी पुन्हा येईन. येशूला सांगून जातात काय, मी पुन्हा येईन. कधी? पुढच्या रविवारी. तू इथंच थांब, इथून बाहेर निघायचं नाही. चर्च कोणासाठी बांधलं? तुझ्यासाठी. कोणासाठी? येशूसाठी. बोला कोणासाठी? खुर्च्या कोणासाठी घेऊन ठेवल्या? हे सगळं कोणासाठी केलं? एवढं महागडे कोणासाठी घेतलं? आपल्यासाठी का? बोला ना, कोणासाठी घेतलं? येशूसाठी. मग येशूला म्हणतो, प्रभू 1.5 लाखाचा कीबोर्ड आहे, कोणासाठी घेतला? तुझ्यासाठी. आठवडाभर प्रॅक्टिस कर, पुढच्या रविवारी येऊ आम्ही. हालेलुया. हा 50,000चा ऍक्टोपॅड तुझ्यासाठी घेतलाय, तू कुठं आमच्या मागे येतो? प्रॅक्टिस कर, पुढच्या रविवारी येतो आम्ही तुला भेटायला. एवढं लाखांचं चर्च बांधलं, एवढं मोठं चर्च बांधलं, प्रभू इथंच थांब, आम्ही आमच्या घरी जातो, आम्हाला दुसरे काम धंदे आहेत. तुला काय काम आहे दुसरं? तुला एकच काम आहे, आम्ही प्रार्थना केली का तू बोला तू ऐकायची. आम्हाला आरोग्य पाहिजे असेल तर तू द्यायचं. आम्हाला काही अडचण वाटली तर तू. मी गेल्या दिवसातच आमच्या मंडळीमध्ये पुण्याकडे होतो, मी त्यांना सांगितलं, देवाकडे जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही येतात ना, तर नम्रतेने या. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगतं, उपदेश देवाच्या मंदिरामध्ये सांभाळून पाऊल टाक. कसं पाऊल टाक? आपण कसे पाऊल टाकतो माहिती का? जसं काही देवाकडे उधारी गोळा करायला आलोय आपण. कसे 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 द्यावंच लागेल, मला आरोग्य द्यावंच लागेल. उधारी गोळा करता केलं काय असं आपण की देवाकडे एवढ्या ठामपणे मागतो आपण, द्यावंच लागेल. आत्ताच्या आत्ता दे, आत्ताच आरोग्य पाहिजे. देवाला असं वाटतं मी यांच्याकडे कधी घेतलो की हे माझ्याकडे उधारी गोळा करायला आले. कळतंय का मी काय सांगतोय? हालेलुया. बायबल देवाचं वचन म्हणतो, तो स्वर्गात आहे आणि तुम्ही पृथ्वीवर आहात. आमेन. याचं भान कधीच विसरायचं नाही. तो स्वर्गात आहे आणि तुम्ही कुठं आहात? पृथ्वीवर. आपण देवाला आज्ञा देऊ शकत नाही. आपण देवाला अशा पद्धतीने धमकी देऊ शकत नाही. विनवणी करा. आमेन. मागा म्हणजे मिळेल. हालेलुया. पण धमकी देऊन भेटणार नाही, बळजबरीने भेटणार. त्याला वाटलं तर देईल, त्याची इच्छा. आपण बळजबरी करू शकत नाही. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? मग चर्च कोणासाठी? तुमच्यासाठी का देवासाठी? हा, मोठ्याने बोला. मग तुम्ही कुठे राहायला पाहिजे? चर्च मध्ये का घरी? चर्च कोणासाठी आहे? मग चर्च मध्ये कोणी राहायला पाहिजे? आपण. मला कोणी राहायला पाहिजे? तुम्हाला पाहिजे. ऍक्च्युली चर्च म्हणजे काय? मंडळी म्हणजे काय? मंडळी भिंती नाहीयेत, मंडळी इमारत नाहीये, मंडळी तुम्ही आहात. हालेलुया. चर्च म्हणजे ही इमारत नाही, चर्च म्हणजे तुम्ही आहात. हालेलुया. देवाला इथं नाही राहायचंय, देवाला कुठं राहायचंय? इथं. आमेन. हालेलुया. तुमचं शरीर हे देवाच्या आत्म्याचं काय आहे? मंदिर आहे. देव कोणामध्ये राहू इच्छितो? आपल्यामध्ये. तुला कोणामध्ये राहू इच्छितो? परमेश्वराची इच्छा कोणासोबत राहण्याची आहे? म्हणून तर पौल म्हणतो ना की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या बरोबर, तुमच्या सोबत असो. हालेलुया. देवाची इच्छा आहे नेहमी तुमच्या सोबत राहावं. एक वचन वाचू आपण, लेवीचं पुस्तक 20:26 वाचा बरं. लेवीचं पुस्तक याचा 20वा अध्याय. तुम्ही माझ्या प्रित्यर्थ, आता नीट लक्ष द्या वचनाकडे. तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. तुम्ही माझेच असावे आता म्हणून. बघा नीट लक्ष द्या. वचन काय म्हणतं बघा इथं. परत एकदा हेच वाचा. तुम्ही माझेच असावे, तुम्ही माझेच असावे. बोला माझेच असावे. माझेच. हिंदी बायबल आहे का कोणाकडे? वाचा 20:26 वाचा. लेवी लैंगिक व्यवस्था 20:26. हा,
पवित्र बने रहना, क्योंकि मैं यहोवा स्वयं पवित्र हूं और मैंने तुमको और देशों के लोगों से इसलिए अलग किया है कि तुम निरंतर, बोला निरंतर, हिंदी ट्रान्सलेशन मध्ये हा शब्द आलेला आहे, कोणता? तुम निरंतर मेरे ही बने रहो. आमेन. देवाची इच्छा आहे आपण देवाचं कसं बनून राहावं? निरंतर. बोला निरंतर. निरंतर म्हणजे काय? कायमस्वरूपी. हालेलुया. नुसतं रविवार पुरतं नाही, नुसतं एका दिवसापुरतं नाही, नुसतं उपवास प्रार्थनेपुरतं नाही, फक्त आठवड्यातून 2दा नाही. बायबल देवाचा शब्द तुम्ही निरंतर माझे असावे. हालेलुया. निरंतर तुम्ही माझ्या सोबत असावे ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे की मी निरंतर त्याच्या सोबत असावं. आपली इच्छा, आपल्याला देवासोबत केव्हा राहायचंय बरं? कोण सांगेल? निरंतर. केव्हा इच्छा आहे आपली देवासोबत राहण्याची? निरंतर. निरंतर मला देवासोबत राहण्याची इच्छा केव्हा असते? प्रत्येक माणसाला असते. नाही नाही, निरंतर देवासोबत. देवा मेल्यावर मला कुठं घे? मला कुठं घे? स्वर्गात. मग स्वर्गात कोणासोबत राहू? कोणासोबत राहू? मग आपल्याला माहितीये निरंतर. बोला कसं? केव्हा? पण जिवंतपणी का मेल्यानंतर? बोला केव्हा? जिवंतपणी नाही. केव्हा राहायचं आपल्या देवासोबत? मेल्यावर. बघ केव्हा? जगत असताना आम्हाला निरंतर नाही राहायचं, पण मेल्यानंतर तुझ्यासोबत आम्हाला निरंतर कुठं राहायचंय? स्वर्गात. बोला कुठं राहायचंय? जिवंतपणी नाही, आम्हाला मोबाईल सोबत राहायचंय. जिवंतपणी बायको सोबत राहू, जिवंतपणी लेकरांसोबत राहू, जिवंतपणी आमची नोकरी आहे, जिवंतपणी आमची शेती पण आहे, जिवंतपणी आमचं घर आहे, जिवंतपणी उरला सारखा तो टीव्ही पण बाकी आहे, जिवंतपणी म्हैस आहे, जिवंतपणी गाया बैल आहे, जिवंतपणी सगळा व्यवसाय आहे, जिवंतपणी कांदे विकायला जावं लागतं, जिवंतपणी भात पिळायला जावं लागतं, पाणी भरायला. जिवंतपणी खूप कामं आहेत. जिवंतपणे आम्ही निरंतर राहू शकत. मेल्यावर कोणासोबत राहू? देव म्हणेल मरा आता. मेल्या मरणाच्या टायमाला परमेश्वरच तुम्हाला म्हणेल मरा आता. जिवंतपणी माझ्यासोबत राहिला नाही आणि मेला तर आला माझ्यासोबत तोंडवर करून राहिला. हे परमेश्वर. अरे बोला, हे वचन जे आहे ना 20-26 जे आता आपण वाचलं, लैव व्यवस्था 20-26, हे वचन जिवंतपणी देवाची इच्छा आहे तुमच्या सोबत राहण्याची का मेल्यावर? बोला, परमेश्वराची इच्छा तुमच्या सोबत मेल्यानंतर राहण्याची नाहीये. देवाची इच्छा तुम्ही जिवंत सोबत त्याच्यासोबत असावं अशी आहे. हालेलुया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की हनोक परमेश्वरासोबत 300 वर्ष चालला. बोला किती वर्ष? 300. कोणासोबत चालला? हनोकासोबत देव चालला का हनोक देवासोबत चालला? हनोक किती वर्ष? 300. आपलं आयुष्य किती वर्ष आहे? आपलं आयुष्य किती वर्ष आहे? जास्तीत जास्त 60, 70, 80. हे बी आपल्याला कॉन्फिडन्स नाहीये. हालेलुया. 80 म्हटलं तर मी म्हणतो खूप झालं. घरचेच म्हणायला का मर आता. 80 पर्यंत आल्यानंतर घरचेच म्हणतात आता मर, एक कशाला जगतो. हालेलुया. 60-70 वर्षापर्यंत घरचे लोक पण सहन करतात आणि 80च्या वर गेला आता लोक म्हणतात आता देवाने घेऊन घ्यायला पाहिजे. जास्त हाल व्हायला नको. आता परमेश्वराने काय करायला पाहिजे? खूप जगला, खूप जगला. घरचेच म्हणायला लागता मर आता. तर जगणार काय माणूस? लक्षात घ्या, कारण घरच्यांनाच इच्छा नाही 80च्या वर जगावं. हे जग आहे. हालेलुया. आपलं आयुष्य आहे जास्तीत जास्त 60, 70, 80 वर्ष, याच्यावर नाही. आणि त्याच्यातलं पण अर्ध आयुष्य आपण बिना तेलाचं कमावून दिलं. हालेलुया. आता किती बाकी राहिलं? अर्ध. बोला किती बाकी राहिलं? अर्ध राहिलेलं आहे. जेमतेम 20-25 वर्ष बाकी आहे. आणि ह्या 20-25 वर्षामध्ये आपल्याला कोणासोबत चालायचंय? हनोक किती वर्ष चालला? हनोक किती वर्ष चालला? आपल्याला किती वर्ष चालायचंय? जास्तीत जास्त 30-40 वर्ष. काही शक्य नाही का?
विचार करा, 300 वर्षाचा एकही दिवस हनोक एकटा नव्हता. 300 वर्षापैकी एकही दिवस हनोक देवापासून वेगळा नव्हता. 300 वर्षापैकी एकही दिवस हनोक परमेश्वरापासून दूर गेला नाही. बायबल म्हणतो 300 वर्ष हनोक परमेश्वरासोबत, बोला परमेश्वरासोबत. आणि मग बायबल असं म्हणतं तिथं पुढच्या वचनामध्ये, त्याच्यानंतर हनोक नव्हता कारण देवाने त्याला लोकांतरी. हनोकाला कुठे घेतलं देवाने? स्वर्गात. बोला कुठे घेतलं? केव्हा घेतलं? जेव्हा तो 300 वर्ष देवासोबत. किती दिवस? म्हणजे पूर्ण आयुष्य कोणासोबत चालला? तेव्हा तो कुठे गेला? तेव्हा कुठे गेला? आपल्याला आठवड्यातून 2 तास देवासोबत चालायचं असतं आणि जायचं कुठे? आठवड्यातून किती तास चालायचं देवासोबत? 2 तास. आणि जायचं कुठे? स्वर्ग. काय वाटतं तुम्हाला? हनोक 300 वर्ष चालणारा वेडा होता का? अरे बोला, हनोक वेडा होता का? हनोक देवासोबत चालला म्हणून देवाने त्याला कुठे नेलं? आणि आपण किती दिवस चालतो? किती तास चालतो? तास दिवसात सोडा, आपण तास चालतो. किती तास? रविवारची भक्ती किती तास असते पास्टर? 2.5 ते 3 तास. 3 तास धरू आपण, नाही का? किती तास? त्याच्यात बी काही महाभाग असतात. 8ची भक्ती असेल तर 10ला येतात. हालेलुया. काही दानार्पणाला येतात, काही आराधनेच्या वेळेस येतात, काही आलेले पण निघून जातात. हालेलुया. आपल्या सोयीनुसार असतं सगळं ना, आपल्या सोयीनुसार असतं. मी तुला सांग, काहींना आराधना आवडते, काहींना प्रार्थना आवडते, काहींना वचन आवडतं, काहींना दान देणं नाही आवडत, ते केव्हाच निघून जातं. जो तो ज्याचा त्याचा विचार करून येतो, देवासाठी येत. नीट लक्ष. आठवड्यातून 2 दिवस देवासोबत चालतो आणि स्वप्न कुठं जायचे? स्वर्गात. बोला स्वप्न कुठं जायचे? अरे 2 तासात देवाने तर ओळखायला पाहिजे तुम्हाला. हालेलुया. 2 तासामध्ये परमेश्वरला तुमचं नाव बी माहिती नसतं का? कारण आराधना सगळे मिळून करतात, प्रार्थना सगळे मिळून करतात, स्तुती सगळे मिळून करतात. कधीतरी एकटी पण प्रार्थना करा घरी. हालेलुया. देव तुम्हाला ओळखेल. आमेन. तुमचा आवाज परमेश्वरापर्यंत जाऊ द्या, तुमची आराधना देवापर्यंत जाऊ द्या. गुडघे टेका एकटे परमेश्वरासमोर. मी सांगतो तेव्हा परमेश्वर तुम्हाला ओळखेल. हालेलुया. देवासोबत चालणं याचा अर्थ असा होतो, तुम्ही काम करत असाल, शेतामध्ये असाल, व्यवसायामध्ये असाल, नोकरीमध्ये असाल, तुमच्या मनामध्ये फक्त कोण आहे? देव. बोला कोण आहे? तुम्ही कोणासोबत चालता? मग तुम्ही वाईट वागणार, वाईट बघणार, वाईट विचार करणार, वाईट बोलणार, वाईट खाणार, वाईट पिणार, कोणतीच वाईट गोष्ट करणार, कारण तुम्ही कोणासोबत चालता? कोणासोबत चालता? जर आपल्या तोंडातून शिव्या निघतायत, आपल्या तोंडातून भांडणं होत आहेत, आपल्या मुखाद्वारे आपण घाण खातोय पितोय, जर आपण व्यभिचार करतोय, चोऱ्या लबाड्या करतोय, खोट्या गोष्टी करतोय, तर लक्षात घ्या आपण देवासोबत चालत. देवासोबत चालत. जो देवासोबत चालणारा व्यक्ती आहे ना, त्याच्या वागण्यातून दिसतं की तो कोणासोबत चालतो. आमेन. 2 नंबर कमवणारे, 2 नंबरचा पैसा कमवणारे विसरून जा तुम्ही देवासोबत चालताय. माझा परमेश्वर कधीच 2 नंबर वाल्यांसोबत चालत नाही, चालत बिलकुल. आणि तो पैसा भांडारात आणू पण नका, कारण तुम्ही आशीर्वादित होणार, आशीर्वादित होणार. आणि जर तसं वचन असेल तर मला उडून दाखवा, मग मी सांगेन की तुम्ही आशीर्वादित व्हाल. बिलकुल नाहीये. एक वचन आहे, त्या वचनाबद्दल लोक म्हणतात की वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की अनइच्छा पैशाने आपल्यासाठी लोक मिळवा, मित्र जमवा, की जेणेकरून 4 वेळेस तो अनइच्छा पैसा जो आहे ना, त्याच्याद्वारे तुम्ही स्वर्गाचं राज्य मिळवून घ्या. हालेलुया. अनइच्छा पैसा म्हणजे 2 नंबरचा पैसा नाहीये. आमेन. अनइच्छा पैसा म्हणजे तो प्रत्येक पैसा जो तुमच्या खिशामध्ये आहे. हालेलुया. एक उदाहरण देऊ तुम्हाला? देऊ का? देतो मी. ते वचन सापडलं तर बघा बरं कोणाला अनइच्छा पैशाबद्दल. पैसे देतो मी असं. काय देतो? कितीची काढू? बोला ही कितीची आहे? 200 आहे. दुरून दाखवतोय तरी सुद्धा बरोबर ओळखते. हालेलुया. बोला कोणता अध्याय आहे? नोट कोणती आहे? अरे वा, नोट बरोबर ओळखतात. हालेलुया. आणि मी स्वर्गात जाणार. सापडलं तर सांगा बरं का कोणाला. नाही सापडलं तरी हरकत नाही, घरी जाऊन वाचा. सापडलं का? सुद्धा म्हणजे सापडेल. हालेलुया. नीट लक्ष द्या. आणि तिचा पैसा म्हणजे काय? बायबलमध्ये म्हटलेलं आहे की अनितीच्या पैशाने आपल्यासाठी लोक मिळवा. हालेलुया. मित्र जमवा असं म्हटलेलं आहे. तो अनितीचा पैसा म्हणजे तो प्रत्येक पैसा जो तुमच्या खिशात आहे. मला एक सांगा, मी देवाचा दास आहे की नाही? तुम्ही नसेल मानत तर मी तर मानतो. आमेन.
पण आहे मी. हालेलुया. समजा मी देवाचा दास आहे, ही नोटची माझ्या खिशामध्ये, ही सरकारने माझ्यासाठी बनवली का? हा देवाचा दास आहे म्हणून याच्यासाठी ही नोट. असं आहे का? नाही. मग ही नोट जी आहे, जी आज माझ्या खिशामध्ये, ती कुठून आली असेल बरं? कुठं कुठं जाऊन आली असेल? सांगू शकतो का आपण? समजा ह्याच 200च्या नोटेने कोणीतरी एखाद्या व्यक्तीला दारू पाजली असेल किंवा तो स्वतः दारू प्यायला असेल, हो की नाही? म्हणजे ही बिअर बार मध्ये फिरून आली असू शकते. हालेलुया. दुसरी गोष्ट, कदाचित ह्या नोटेने सट्टा खेळला असेल. बोला, काय खेळला असेल? असू शकतो ना. शिंदे सरांसाठी वेगळी नोट तयार केली का? ही कदाचित सट्ट्याच्या पिढीवरून सुद्धा आली, दारूच्या अड्ड्यावरून सुद्धा आली, व्यभिचाराच्या अड्ड्यावरून सुद्धा आली. कदाचित हा जो पैसा आहे एखाद्या मूर्ती समोर पण ठेवला गेला असेल. कुठं? आणि तिथून सुद्धा असतो कोणाच्या खिशामध्ये. मी तो पास्टर आहे, मला असं चालत? पैसा सगळ्यांना चालतो. हालेलुया. समजते का मी काय सांगतोय? ही जी नोट आहे ना, जी आज तुमच्या खिशामध्ये आहे, ही सगळ्या जगात फिरून आलेली आहे. ही पापासाठी पण वापरली गेली, दानासाठी पण वापरली गेली, चांगल्या कामासाठी पण वापरली गेली, दवाखान्यासाठी पण वापरली गेली, एखाद्याला भीक देण्यासाठी पण वापरली गेली, मदत करण्यासाठी पण वापरली गेली, एखाद्याचा खून करण्यासाठी पण वापरली गेली, चोरी करण्यासाठी पण वापरली गेली, व्यभिचार करण्यासाठी पण वापरली गेली. या धनाला तुम्ही चांगलं म्हणू शकता? म्हणू शकता. म्हणून बायबल याला कसलं म्हणतं? अनितीचं धन. बोला, हे काय आहे? भले तुम्ही कष्टाने कमवलेलं आहे, पण या नोटेला परमेश्वर काय म्हणतो? अनितीचं. बोला, म्हणून हे स्वर्गात जाणार, हे धन स्वर्गात जाणार, कारण याला अनितीचं धन म्हणते. लोक म्हणतात 2 नंबरचा पैसा. लोक बायबल मधल्या त्या वचनाला काय म्हणतात? 2 नंबरच्या पैशाने सेवा करा, देवाला आवडेल. बिलकुल नाही आवडेल. लबाड्या करून मिळवलेला पैसा परमेश्वराच्या भांडारात आणायचा नाही, तो देवाला चालत नाही. समजते मी काय बोलतो ते? आता माझी नोट मध्ये टाकू. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वर पवित्र आहे. म्हणून त्या ठिकाणी लेवीचं पुस्तक 20:26 मध्ये म्हटलेलं आहे की तुमचा देव परमेश्वर पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र असा. आमेन. हालेलुया. निरंतर माझ्या सोबत असावं म्हणून मी तुम्हाला जगापासून काय केलेलं आहे? निरंतर. बोला, निरंतर. प्रत्येक क्षणी. हालेलुया. हनोक कोणासोबत चालला? याचा अर्थ हनोकाने कधी 2 नंबर केला? कधी खोटं बोलला? कधी व्यभिचार केला? कोणाला वाईट दृष्टीने पाहिलं? तोंडातून कोणाला शिवी दिली? कोणतीच लबाडी केली? कारण तो कोणासोबत चालत होता? त्याला माहिती होतं माझ्यासोबत कोण आहे. याचा अर्थ हनोक पूर्ण 300 वर्ष कोणासोबत जगला? कसं जीवन जगला? पवित्र. बोला, कसं जीवन जगला? म्हणून देवाने त्याला कुठे नेलं? आता तुम्ही स्वतःला पाहता की तुम्ही कोणासोबत चालताय. जायचं कुठे आपल्याला? कुठे जायचंय आपल्याला? शेतकरी साधा बैल हाकलतो ना, नांगरतो बैल, त्याला सुद्धा शिव्या देतो, गंद्या शिव्या देतो आणि मारतो त्याला जोर जोरात, त्याला हातात शिव्या देतो. त्या बैलाला शिव्या कळतात का? कळतात का? तरी माणूस त्याला शिव्या. काय वाटतं आपण देवासोबत चालतो? अरे बोला, आपण देवासोबत चालतोय का? ड्रायव्हर लोक जे असतात ना, ड्रायव्हर लोक, यांच्या गाडीला जर एखाद्याने कट मारला, तोंडातून आशीर्वाद निघतात. काय निघतात? काय निघतात? देव तुला आशीर्वाद देतो. मरणार रे तर पण ना तिकडं, स्वतः मरशील, मला पण घेऊन मरशील का? खरंय की खोटं आहे? अरे बोला, खरंय की खोटं आहे? काय वाटतं आपल्यासोबत देव आहे आणि आपण देवासोबत चालतोय? बोला, हालेलुया. तर देवासोबत तुम्ही चालाल तर कोणाचीच निंदा करणार, कोणाची चुगली करणार, कोणाबद्दल वाईट विचार करणार. बहिणींनो, खरंय की खोटं आहे? कोणाच्या घरात काय चाललंय आपल्याला काही घेणं देणं? आम्ही तर सर कोणाबद्दलच बोलत, आम्हाला अजिबात सवय, कोणाचं काय चाललं आम्हाला माहिती. बहिणींनो, तुमच्यासाठी एक वचन. बायबल मध्ये शौल नावाचा राजा होता. बोला, कोण होता? आणि त्यावेळेस शमूएल नावाचा संदेश होता. कोणता संदेश होता? शमूएल. तर ज्या वेळेस
शौल राजा झालेला नव्हता ना, तो किश नावाच्या व्यक्तीचा मुलगा होता. त्याची गाढवं हरवली होती. काय हरवली होती? आणि त्याच्या बापाने शौलाला सांगितलं, जेव्हा तो राजा नव्हता झालेला, त्याच्या बापाने सांगितलं गाढवं शोधायला जा. काय शोधायला जा? मग हा शौल त्याच्या मित्राला घेऊन काय शोधायला गेला? गाढवं. शमूएल संदेष्टा हा जिथं राहत होता ना, तिथं देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं, एक शौल नामक व्यक्ती तुझ्याकडे येईल, त्याला इस्रायलाचा राजा म्हणून तू काय करायचा आहे? अभिषेक. तुला काय करायचा आहे? अभिषेक. तू बरोबर गाढवा शोधत शोधत तुझ्यापर्यंत येईल. हे देवाला माहिती होतं. आमेन. ही शौलाबद्दल देवाची योजना होती. हालेलुया. मग शौल 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, गाढवं शोधतोय, गाढवं सापडत. एका गावामध्ये गेला आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने विचार केला की आपण एखाद्या संदेष्टाला विचारू. कोणाला विचारू? तो आपल्याला सांगेल की आपली गाढवं कुठं हरवली. हालेलुया. मग त्यांनी त्या गावामध्ये गेल्यानंतर त्याला काही बाया दिसल्या. मला कोण दिसल्या? स्त्रिया, काही बहिणी दिसल्या. त्या पाणी भरायला जात होत्या. मला कुठे जात होत्या? आता शौलाला त्या स्त्रिया दिसल्या. शौलाने माणसांना नाही विचारलं, पुरुषांना नाही विचारलं, तर शौलाने कोणाला विचारलं? स्त्रियांना. काय विचारलं? ह्या गावात कोणी संदेष्टा आहे का? तुम्हाला माहिती, वाचन वाचा, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, त्या स्त्रियांनी शमूएलाचा बायोडाटा सांगून दिला. वचन काळामध्ये ते वाचाय आता त्याच्या अगोदर वाचा पहिले थोडं. ते चढण चढून नगरात जात असतात. नीट लक्ष द्या. ते चढण चढून नगरात जात असतात. काही तरुण मुली पाणी भरण्यासाठी, काही तरुण स्त्रिया, काही तरुण मुली पाणी भरण्यासाठी जात होत्या. त्या त्यांना भेटल्या. त्या शौलाला भेटल्या. त्यांनी विचारले, तो द्रष्टा येथे आहे काय? तो संदेष्टा इथं आहे का? तेव्हा त्या म्हणाल्या, तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, होय आहे. हो आहे. पहा, तो पुढेच आहे. त्वरा करा, लवकर जा, कारण तो आजच गावी आला आहे. त्यांना माहिती आहे, त्या स्त्रियांना सगळी माहिती आहे. हो, आजच गावी आला. आतापर्यंत गावामध्ये नव्हता, बाहेर गावी गेलेला होता. नीट लक्ष द्या, मागे बघा. हालेलुया. स्त्रिया काय सांगतायत? तो आजच कुठं आला? गावी आला. म्हणजे या स्त्रियांना गावातली सगळी खबर असते. संदेष्टा कुठे गेला होता, कधी आला, कोणत्या गाडीने आला, या बसमध्ये आला, आम्ही त्याला उतरताना पाहिलं, आम्ही बघितलं, ती बॅग आठवलेली होती, सगळं कोणाला माहिती? त्यांनी फक्त विचारलं संदेष्टा आहे या सगळं सांगतायत. परत एकदा वाचा ते वचन जिथून सांगतायत ते. कारण तो आजच रात्री आला, आजच गावी आला आहे. आज लोक उच्च स्थानी होम हवन करणार आहे. एवढंच नाही, तर तो संदेष्टा जो आहे ना, आज आला आणि आज तो उच्च स्थानी काय करणार आहे? होम हवन. बघा, हे पण माहिती. हालेलुया. म्हणून शौलाने माणसांना नाही विचारलं, कोणाला विचारलं? हालेलुया. पुढे वाचा. तर तुम्ही नगरात जातात, तो त्या उच्च स्थानी भोजनात जाण्याच्या अगोदर तुम्हाला भेटेल. तो तुम्हाला अगोदरच भेटेल. तुम्ही लवकर जा, तो आता तिथं चाललाय. पुढे तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तेथे येण्यापूर्वीच लोक जेवत नसतात, नंतर आमंत्रित लोक भोजन करतात. सगळं माहिती आहे. हालेलुया. डिटेल सांगतायत ते. त्याला विचारलं काय फक्त आहे का? हालेलुया. अजून मी संपत नाहीये. पुढे वाचा. नंतर तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्याची भेट होईल. बरं झालं का? डिटेल खबर आहे. कोणाला? आम्हाला तर कोणाचंच पडलेलं राहत, कोणाचीच कधी निंदा आम्ही करत, कधीच कोणाची चुगली करत, कोणाच्या घरात काय चाललंय आम्हाला तर माहिती पण राहत. अख्ख्या गावच्या खबरी असतात. अख्ख्या गावच्या. आणि तुम्हाला वाटतं देवाने तुमच्यासोबत चाललं. काय ऐकेल देव तुमच्याकडून? तिच्या घरात काय चाललं, तिच्या घरात काय चाललं, हे ऐकेल परमेश्वर. जर देवाला तुमच्या सोबत चालायचंय आणि तुम्हाला देवासोबत चालायचंय ना, आत्मिक गोष्टीच ऐका आणि आत्मिक गोष्टीच बोला. फालतू गोष्टी बोलू. पाणी भरायला नळावर जातात 2 तास का लागतात? कारण पाणी भरायला तर फक्त 5 मिनिटं लागतात. बाकी गप्पा करायला आम्हाला बाकीचे उर्वरित तास लागतात. हालेलुया. नीट लक्ष द्या. 2 पुरुष जर बसमध्ये एका सीटावर बसले ना, तर दोघे झोपून जातात आणि दोघे एकमेकांना डोकं आदळतात. गाडी चालू झाली. पण 2 स्त्रिया जर बसल्या ना, स्टेशन कधी येऊन जाते त्यांना कळत सुद्धा नाही. एक सारखं चालू जातं. तू कुठली? तुझं गाव कोणतं? तुझं नाव काय? माझे मामा राहतात ते. माझे काका.
तू त्यांना ओळखती का? काय ना? हा ते. मग त्यांचा मुलगा, हा त्याला 2 बायका होते, हा एक सोडून गेली, हा. सगळं काही संबंध नाही दोघांचा. फक्त यांना पिंपळनेरवरून धुळे जायचंय. कुठं जायचंय? दोघांचा एकमेकांशी काही संबंध, एकमेकांशी काही नातं. सगळ्या गावाच्या कबरी एकमेकांना सांगून मोकळ्या. तुमच्या दोघांमध्ये देव येऊन बसेल का? तुमच्या ह्या गप्पांमध्ये परमेश्वर येईल का? वेळेचं भाग. हालेलुया. बहिणींनो, कळतंय का? मला ना बोलवत नका जाऊ, आणि जर बोलवलं तर ऐकायची हिंमत ठेवा. हालेलुया. अशा पण माझ्या तारखा पॅकच आहेत, म्हणून नाही कोणी बोलवलं तर मी म्हणतो बरं एक दिवस प्रार्थनेत घरात बसेल. हालेलुया. कशाला उगाच बोलवायचं या येड्याला? उगाच येऊन तुमच्याच पायावर धोंड मारतात तुम्ही बोलून. काय आता बोलवलंय तर ऐकावं लागेल. आलेले तर उद्याची मीटिंग कॅन्सल करा, तुमच्या हातात आहे. आमेन. पण बायबल म्हणतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला. दवाखान्यात गेलेत का कधी? गोळ्या कशा लागतात? फरक कशाने पडतो? चॉकलेट देतात का डॉक्टर? गोड गोड गोळ्या देतात? लिमलेटच्या गोळ्या देतात? नाही. मग कोणत्या गोळ्या देतात? फरक कशाने पडतो? कडू गोळ्या. खायची सवय ठेवा. हालेलुया. कारण हे माझ्यासाठी नाही, कोणासाठी चांगलं आहे? आमेन. देवाची इच्छा नाहीये तुम्हाला खाली पाडून बोलावं, पण देवाची इच्छा आहे की आपण बदलावं. आमेन. परमेश्वराची इच्छा आहे की सगळ्यांनी कुठं असावं? बोला, कुठं असावं? स्वर्गात. बिना काही करता तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. तुम्हाला कोणासोबत चालावं लागेल? बोला, कोणासोबत चालावं? केव्हा? एका दिवसासाठी का? 2 तासासाठी का? मग कसं? निरंतर. बोला, कसं? म्हणून पौल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसोबत. आमेन. एका दिवसासाठी नाही, एका तासासाठी नाही, फक्त रविवारच्या भक्तीसाठी नाही, तर नेहमी अहोरात्र तुमच्यासोबत. आमेन. आमेन. हालेलुया. देवासोबत चाला. आमेन. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही देवासोबत चालाल ना, अनो केव्हा उचलला गेला हे त्याला सुद्धा कळलं नाही. देवाला वाटलं त्याने उचलून गेलं. सुरक्षित होता. कोणाच्या हातामध्ये? कोणासोबत होता? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर देवासोबत चालणारे असाल ना, तुम्ही कुठेही जा. तुम्ही शेतात काम करा, तुम्ही नोकरीला जा, तुम्ही व्यवसायाला जा, तुम्ही प्रवासामध्ये असा, तुम्ही झोपलेले असा, तुम्ही जागे असा, काही फरक पडत नाही. जर तुम्ही देवासोबत चालत आहात, देव जेव्हा येईल, प्रभू येशू जेव्हा येईल, तो तुम्हाला उचलून घेईल. आमेन. तो तुम्हाला काय करेल? जे देवासोबत नाही चालत आहेत त्यांनी स्वप्न पाहायचे बंद करा. त्यांनी स्वप्न पाहायचे. कोणते स्वप्न? कुठे जायचे? आणि फोटोवर अजिबात लिहित नका जाऊ स्वर्गवास. आपल्याला माहितीच नाही तो कुठे गेलाय. कोणाच्याच फोटोवर नाही लिहायचं. गेला गेला. हालेलुया. आपण नाही ठरवू शकत तो स्वर्गात गेला का नरकात गेला. कोण ठरवेल? मला कोण ठरवेल? मी जगात असून एकही फोटो नाही पाहिला नरकवास. सगळ्या फोटोवर काय लिहिलेलं आहे? पिऊन पिऊन मेला तरी, पिऊन पिऊन मेलेला असतो तरी फोटोवर काय? स्वर्गवास. आपण लिहिलेले स्वर्गात जाणार आहे का? कोण ठरवेल? देवाला ठरवूया. आमेन. देवासोबत चाला. बोला, कोणासोबत चाला? देवाचं वचन म्हणतं, ज्याला कान आहेत तो कान असणं वेगळी गोष्ट आहे, ऐकणं वेगळी गोष्ट आहे. आमेन. म्हणून मी सांगितलं, वचन सांगणारा कोणीही असू द्या, शिंदे सर असू द्या, ते दिलीप पास्टर असू द्या, किंवा उमऱ्यामाळचे पास्टर इथं बसलेले ते असू द्या, मगन पास्टर, कोणी असू द्या, बोलणारा महत्वाचा नाही, ऐकणारे महत्वाचे. आमेन. जर त्यांनी पण देवाचं वचन जर सांगितलं ना, तुम्ही आशीर्वादित व्हाल. पण केव्हा? जेव्हा तुम्ही ऐका. बोला, जेव्हा तुम्ही ऐका. आजकाल काय माहिती का, लोकांना अशा लोकांना बोलवायचं आपण की जे ऐकायला बंद. मी सांगतो की कितीही चांगला बोललो तरी काही फायदा होणार नाही जर तुम्ही चांगलं ऐकलं. देवाची इच्छा तुम्ही ऐकणारे व्हा. आमेन. ज्याला कान आहेत तो परमेश्वराची इच्छा आहे की आपण देवाचं वचन ऐकणारे आणि पाळणारे असा. आमेन. प्रियांनो, मी पुढच्या वचनाकडे आज जाऊ इच्छित नाही. आपण उद्याला सुरुवात करू. हालेलुया. कोणतं वचन आपण घेतलंय? 2 कोरिंथियाचा 13 अध्याय 14 वचन. काय ते वचन? परत एकदा वाचा.
प्रभू दुसरे करिंथ 13 आणि 14 हा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. तुम्हा सर्वांसोबत मी नसलो तरी चालेल. पौल म्हणतो मी नसलो तरी चालेल, कोणताही संदेश तुमच्या सोबत नसला तरी चालेल, पण ह्या 3 गोष्टी तुमच्या सोबत नेहमी असाव्यात. आमेन. त्याच्यामध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. या 3 गोष्टी जर तुमच्या सोबत असल्या ना, मी खात्रीपूर्वक सांगतो ज्या दिवशी येशू येईल तुम्ही त्याच्या सोबत असाल. आमेन. ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त येईल त्या दिवशी आपण त्याच्या सोबत असू. आणि उद्या आपण त्या वचनाकडे जाणार आहोत. त्यावेळेस डोळे झाकू आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये प्रत्येक आपले नेत्र बंद करू आणि ह्यावेळेस आपण प्रार्थना. हालेलुया. थँक्यू माझ्या देवा, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस परमेश्वर. तुझं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जे सांधे मज्जाला आरपार छेदून पार जाणारे देवा. कदाचित ते आम्हाला लागलं असेल, टोचलं असेल, पण प्रभूजी हेच आम्हाला आशीर्वादित करू शकतो. आणि म्हणून देवा आम्ही तुझ्या सोबत चालणारे व्हावे यासाठी तू आम्हाला सहायता. प्रभू आम्ही प्रतिदिन प्रत्येक क्षणी अहोरात्र आम्ही तुझ्या सोबत चाला, तुझ्या अनुग्रहामध्ये असावं यासाठी सहायता. धन्यवाद येशू. आम्ही घरी असताना देखील तू आमच्यामध्ये राहावं, आम्ही तुझ्या सोबत राहावं यासाठी कृपा. एक छोटंसं गीत गाऊ आणि आपण प्रार्थना.